कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगडमधील महाडमध्ये एक भीषण अपघात झालाय. महाड तालुक्यातील खाडीपट्टा सौ परिसरात भीषण अपघात झालेला असून भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत 8 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी करत महाड शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं आणि यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास MA04 AF 9490 या क्रमांकाची स्विफ्ट कार भरधाव वेगानं सौ परिसरातून जात होती. याच वेळी सौ येथील रहिवासी अक्षय दवंडे यांची 8 वर्षाची मुलगी शरण्या अक्षय दवंडे ही रस्त्याच्या कडेला चालत होती. पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारनं तिला जोराची धडक दिली आणि धडक इतकी भीषण होती की शरण्या सुमारे 5 फूट उडून रस्त्यावर कोसळली आणि तिचा जागेवरच मृत्यू झालाय. अपघातानंतर कार चालक फरान अब्दुल कादिर ताजीर राहणार अप्पर तुडील हा घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तत्पर ग्रामस्थांनी त्याला तात्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच सौ आणि आजूबाजूच्या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले होते. महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे 8 वर्षाची मुलगी आहे. तिच्या विरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्यांनी उडवलं होतं. मग आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे त्याला शोधलेला आहे आणि त्याची गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे. तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेले आहे. त्याच्यामध्ये BNSS कलम 106(1), 281 आणि 125 बस मोटर वाहन कायदा 1988 चे 134 आणि 184 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पुढील तपास करीत आहोत. याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर 50-60 लोक आलेले होते. त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या. असं आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते. म्हणून मला थोडंसं रेटारेटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं. आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सोबतच त्याला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात यावं अशी आक्रमक मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आरोपी चालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिली. दरम्यान चिमुकली शरण्या हिच्या अकाली मृत्यूमुळे सौ परिसरात शोककळा पसरली आहे. घरातील एकुलती एक मुलगी गमावल्यानं दवंडे कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले. या घटनेमुळे भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते आहे. कोकण कटा न्यूज, महाड, रायगड.